शरद पवारांचं बोट धरून आपण राजकारणात आलो असं मोदींनी काही वर्षांपूर्वी बारामतीत म्हटलं होतं। पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हे गुरुशिष्य आमने-सामने आलेत। कृषी मंत्री म्हणून शरद पवारांच्या कारकिर्दीवर मोदींनी सवाल उपस्थित केले। तर शरद पवारांनी मोदींनी इस्रायल दौऱ्याची आठवण करून देत पलटवार केला। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी विरुद्ध पवार असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 4 टप्प्यातील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जाहीर सभेत शरद पवारांना टार्गेट केल्याचं चित्र आहे। कधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून तर कधी शेतीमालाला मिळणाऱ्या हमीभावावरून मोदींनी पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या प्रचार सभेत मोदींनी शरद पवारांना पुन्हा एकदा डिवचलं होतं। इससे पहले कांग्रेस राष्ट्रवादी के भी दशकों का राज देखा है और तब कृषि मंत्री तो यही महाराष्ट्र के ही थे। यूपीए सरकारच्या काळात शरद पवार केंद्रात 10 वर्ष कृषी मंत्री होते। त्यांनी कृषी मंत्री म्हणून केलेल्या कामावरच पंतप्रधान मोदींकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। मोदींची ही टीका शरद पवारांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। त्यामुळेच शरद पवारांनी आपल्या कृषी मंत्री पदाच्या काळात मोदींना केलेल्या मदतीचा पाढाच वाचलाय। तसंच मोदींना इस्रायल दौऱ्याची आठवण करून दिली आहे। एका वेळेस असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेच्या त्यांचा विसा नाकारला होता। त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं सगळी तुमच्यावर करायची इच्छा आहे, ती मला घेऊन चाला। त्यांना मी घेऊन गेलो। इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी, रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले। निवडणूक प्रचारात शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जाते। नुकताच मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं होतं। त्याला शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं। भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। ते म्हणजे त्यांचं भाषण मी वाचलं, ती घरी जाऊन ते ऐकलं। आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे। तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखणं मानायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा विचार झाला पाहिजे। आता कृषी मंत्री म्हणून पवारांच्या कारकिर्दीवर मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्याला शरद पवारांनी जशास तसं प्रत्युत्तर देत हिशोब चुकता केलाय। राज्यातील शेवटच्या टप्प्याचा प्रचार बाकी आहे, त्यामुळे आगामी काळात या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये टीकेला धार येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।